मदर्स किचन मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। पाक न करता आपण आज तिळाची चिक्की बनवणार आहोत। तर कशी बनवायची ते आता बघू आपण। 1 वाटी तीळ घेतलेत, साधेच तीळ आहेत हे बघा, पॉलिशचे हे तीळ नाही, साधे तीळ धुवून स्वच्छ घेतलेले आहेत। 1 वाटी गूळ सम प्रमाणात घ्यायचं दोन्ही पण। तूप लागतंय, विलायची जायफळ पूड केली आहे तयार मी, आणि खसखस। तर आता आपण सुरुवात करूया। तर गॅस चालू केलाय, पॅन ठेवलेला आहे मी। आपण ही जी खसखस घेतली आहे छोट्या चमच्याने 2 चमचे घेतली आपण खसखस, तिला थोडंसं भाजून घेणार आहोत। खमंग भाजली म्हणजे चिक्कीला स्वाद छान येतो। बारीक गॅसवर आपण भाजून घेणार आहोत खसखस। ज्यांना पाक करण्याची भीती वाटते किंवा पाकाच्या चिक्क्या जमत नाहीत नवीन करणाऱ्यांना, तर त्यांच्यासाठी ह्या खूप सोप्या चिक्क्या आहेत। संक्रांत जवळ आलेली आहे, ह्या चिक्क्या तुम्ही नक्की करून पहा, खूप सोप्या पद्धतीच्या चिक्क्या आहेत। तर आता आपली खसखस भाजत आलेली आहे, थोडासाच भाजून घ्यायचं, थोडासा चेंज झाला कलर की झाली समजायचं। हे बघा झाली आपली एक खसखस भाजणं। गॅस बंद केला आपण, आता याला काढून घेणार आहोत डिश मध्ये। गॅस चालू केला, आता हे तीळ आहेत ते आपण भाजून घेणार आहोत। तर लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आपल्याला तीळ। मोठी फ्लेम किंवा मीडियम फ्लेम बिलकुल करायची नाही, नाही त्याला कडवट वास लागल। 2-3 मिनिटात होतात आपले तीळ। तर तुम्ही पॉलिशचे तीळ सुद्धा घेऊ शकतात, माझ्याकडे हे तीळ होते त्यामुळे मी हेच घेतले, साधे तीळ आहेत आपले। हे बघा तडतडायला तीळ आपले झालेत भाजून, अगदी 2 मिनिटातच भाजले गेलेत। कलर चेंज झाला या तिळाचा। तर आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि याला थंड करून घेणार आहोत। आता तीळ झालेत आपले, याच्यामध्ये डिश मध्ये काढून घेणार आहोत। पोळपाट आहे त्याला आपण आता तूप लावून घेणार आहोत। याच्यावर आपण चिक्की जे आहे गरम गरम ती टाकणार आहोत। वेळ भेटत नाही त्यामुळे आधीच करून ठेवायची तयारी सगळी। तर हे लोटण आहे त्याला सुद्धा आपण तूप लावून घेणार आहोत। त्यामध्ये हे तीळ थंड केलेले आहेत ते घालून घ्यायचे। तर गरम तीळ मिक्सरमधून काढायचे नाही, थंड झाल्यावरच काढायचे आपल्याला, आणि हलकंसं फिरवून घ्यायचं याला मिक्सर मधून। हे पहा असे जाडसर तीळ काढलेत आपण। आता याच्यामध्ये जो गूळ आहे तो घालायचा आहे। 1 वाटी तीळ आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे आपण। आता याला मिक्सर मध्ये फिरवून घेणार आहोत। हे बघा आपण आता मिक्सर मधून हे फिरवून घेतले गूळ आणि तीळ। तर हे जाडसर तीळ आहेत, बारीक नाही केलेत आपण, तर असेच ठेवायचे। तर आपण पॅन घेतलाय, गॅस चालू केलेला आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला तूप घालायचे, आणि जे मिक्सर मधून आपण फिरून घेतलंय ते सारण घालणार आहोत त्याच्यामध्ये, तीळ आणि गुळाचं। तर बारीक गॅस ठेवायचा। कसे लो फ्लेमवर कुठलीही वस्तू जळत नाही, करपत नाही, त्याच्यामुळे नेहमी लो फ्लेम ठेवायची। आता याला आपण असंच 2-3 मिनिटं मिक्स करणार आहोत तुपात। हे बघा गूळ तो वितळायला सुरुवात झालेली आहे याला। तर आपण जायफळ हे खिसून पण घालू शकता, मी पूड केली तयार विलायची आणि जायफळची, ती घालायली। पाकाच्या तिळाच्या चिक्क्याचा व्हिडिओ टाकलेला आहे, तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता। तर संक्रांत जवळ आलेली आहे, नवीन नवीन तिळाचे पदार्थ करतोत आपण, तर मी अजून तिळाच्या लाडूचा सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे। हे बघा गुळाला पाणी सुटलेलं आहे। थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत, थोडं पातळ व्हावं म्हणून।
आणि व्यवस्थित शिजल्या जाते हे चिक्की. त्याला आटू द्यायचं आपल्याला थोडंसं पाणी. मिक्स करत राहायचं सारखं, नाहीतर खाली त्याला करपल्याचा वास लागेल. त्याला घट्ट होईस्तोवर मिक्स करत राहायचं. हे बघा घट्ट झालंय आपलं. आता याला आपण गॅस बंद केलेला आहे. आता याला आपण पोळपाटावर काढून घेणार आहोत. जे आपण तूप लावून पोळपाट घेतलाय त्याच्यावर आपण भाजलेली खसखस पसरवणार आहोत. याच्यामुळे काय चिक्की आपल्या मस्त खमंग लागतात. हे अशी पसरून घ्यायची खसखस सगळी. अर्धी पसरवली मी, अर्धी ठेवली. आपण आता जे सारण आहे तयार केलेलं ते याच्यावर टाकणार आहोत. काही नाही, अगदी 2 मिनिटच आपण याला गरम केलंय. जास्त कडक नाही होऊ द्यायचं. त्याला आपण लोटाण्यानं हलकंसं पातळ करणार आहोत. पसरून घ्यायचं याला चांगलं. तूप लावल्यामुळे याला बिलकुल चिटकत नाही. जसं आपल्याला पाहिजे तसं पातळ करायला मी थोडं मीडियम साईज, पातळही नाही. आता आपण हे पसरून घेतलंय, त्याच्यावरती जी भाजलेली राहिलेली खसखस आहे ती टाकायची वरतून. याच्यामुळे आपल्या चिक्क्या ह्या दिसायलाही छान दिसतात आणि चवीलाही छान लागतात. आता याला 15 ते 20 मिनिटं आपण असंच ठेवणार आहोत. गरम असतानाच आपण याचं काप करून घेणार आहोत. गरम असतानाच करून घ्यायचे, नाही तर हे कडक झालं तर बिलकुल याच्या वड्या पडणार नाही. हे बघा अशा मी काप करून घेतले. तुम्ही चाकूने सुद्धा करू शकता. आता हे 15 ते 20 मिनिटं आपण असंच ठेवून देणार आहोत थंड करायला. थंड झाल्यावर याच्या छानशा चिक्क्या पडतात. 15-20 मिनिटं झालेत. आपण सारण टाकून आता बघू याला. हे बघा निघायला सुरुवात झाली याला. आता तुम्हाला मी वडी काढून दाखवते. हे बघा कशी मस्त वडी झाली आपली तयार. बिना पाकाची वडी तयार केली आपण. व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब करा नवीन आलेला.